नाही त्याची दिसू लागले. त्याचं एक कारण जगत नियंत्या परमेश्वराला आवड निर्माण झाली आणि हा संसाराला खेळला आनंदाने खेळावा म्हणून त्यांनी एक जग निर्माण केलं. तुम्हाला हे सांगा, चैतन्यापासून परब्रह्मापर्यंत आवडी वृत्ती दिसून येते की नाही का? आधीच्या पुढे तुम्हाला व्यवहार सांगून ज्ञानोबारांनी बरंच सांगितलं. मग तुम्हाला सामान्य माणसांना जीवाना आवड का नसणार? पण आवड आपली जरी असली तरी आपल्याला काय आवडते आपल्यालाच कळत नाही. गोड खायला बसला ना तर मग चटणी आली म्हणून आपल्या आवडीचे प्रकार ज्ञानोबांनी एक आवड गोड सांगितली. ज्ञानोबा म्हणतात, लहान बाळाला जन्मताच आई वडील आवडतात. जरा मोठा झाला की त्याची आवड घरातल्या सर्व माणसांना पसरली जाते. आणि एकदा का चतुर्भुज झाला, चतुर्भुज समजलं ना? चतुर्भुज कोण ते हरिपाठ सांगतो. एकदा का बापाने 4 हात केले की त्याची घरातली सर्व आवड निघते आणि गरम मंतीवर बसते. आगाग वाहिले सारे तुला वाहिलं, तू माझा बोप्या मी तुझी सबू आणि सांगितले आहे पाहू दे तू वागत नाही म्हणून मामासाहेब दांडेकर म्हणायचे, मरायच्या अगोदर ज्ञानेश्वरी वाचावं. नाही मी सांगतोय, वाक्य सांगतो मामाचं, ज्ञानेश्वरी म्हणजे माणसाच्या जीवनाचा आरसा आहे. माणसाने जगात कसं जगावं हे लोकांना आपल्या मताने कळणार नाही. अपमती भसता राया तो आताया माझी पडे. ज्ञानोबांनी हरिपाठाची तो सांगितलं. मला अभंगाकडे यायचं जेवी झालं. तुकाराम महाराज या अभंगात आपल्याला कोणती देवता आवडते? आता आपण जरी असलो तरी आपल्याला इतक्या देवता आवडतात. त्या देवता आवडतात. घरात देव असला तरी प्रत्येक वारीला गेलं तर एक देव आणतो. आंबेला देवाला देवघरात ठेवला की या एप्रिल मे महिन्याच्या उन्हाने देव एवढे घरातले तापतात आणि त्या उन्हाळी मारली देवघरात की देव देवाऱ्यातून. शास्त्र काय सांगते जरा ऐका. शास्त्रात 5 देवता मान्य: विष्णू, शंकर, गणपती, सरस्वती आणि शक्ती. आणि या 5 देवता सोडून या सर्व जगात देवता आहेत ना, संतांनी वर्णन केले. या सर्व देवता या 5 देवतांच्या अंश. मग माणसाला कोणती देवता आवडावी हे फार महत्वाचं आहे. तुकाराम महाराजांनी एवढ्या कीर्तन चालू होतं आणि त्यांनी कीर्तनात तुकाराम महाराजांचं व्याख्यान ऐकलं आणि कीर्तन संपल्यावर तो गेला, महाराज श्री संतांच्या माता चरणावरी साष्टांग हे तरी धन्य. मला एक विचारायचं आहे, तुम्ही सांगितलं माणसाला देवाबद्दल आवड आहे आणि एवढंही सांगितलं की प्रापंचिक संसाराची आवड ही माणसाला पातळाला देणारी आहे आणि त्याच्यावर आम्हाला एक दृष्टांत सुद्धा दिला आणि तो सुद्धा अनुभव. तुकाराम महाराजांच्या भजनात एक मुली मुलगा आहे, गाते म्हणून सांगतो. पण बापाने लग्न केल्यानंतर त्याने तुकाराम महाराजांचं भजन काय केलं? एखाद्याशी असं देवाचं चिंतन येत नाही तर आपल्याला काय आवडायचं नाही. अहो त्याने तुकाराम महाराजांचं भजन सोडलं आणि आता कुठल्या वर्णाला लागला? बोला ना, आपला अनुभव असून तुम्हाला सांगता येत नाही ना. आगाग वाहिले झालं तुला वाहिले सर्व आवड त्यांची निघाली आणि घरच्या देवी बसली. तुकाराम महाराजांनी इतर बालकाला सांगितलं, काय तो वरचा भावी येत नाही असं आहे, तुला काय नोकरीला गेला की काय झालं बघून. तुकाराम महाराज सध्या त्याचं वाजले म्हणून तो घराच्या बाहेर पडले. महाराज म्हणजे ठीक आहे, मोठी माणसं जास्त बोलत नाही, ते बोलतात त्यांना मोठे माणसं म्हणत नाही. आनंद वाचार
ती बरं त्या गाईचा तपश्चर्या केली ना तुमच्या मुखातून देवाचं चिंतन सोडा पण वाणी पण ठिकाणी काय काय माणसं वाणीला इतकी जपतात की देवाशिवाय बोलणं नाही. महाराजांनी विडा घेतला आणि त्या बाळूच्या घराजवळ आले. आता बाळूच्या आई वडील कामाला शिकली आणि बाळू स्वतःच्या पत्नीला घेऊन घरात. महाराजांनी आंघोळीतून हात मारली. अरे बाळू, अरे यंदा सप्त्याला आला नाही, पोरांच्या परीक्षा लेट झाल्या म्हणून काय माझ्यावर येत नाही, मला वाटलं असं झालं. तो त्याला लागीवाणी झाला. बायकोला तिथे जेव्हा धावत घरातून उठून पहिलीतून आणण्यात आलं. महाराजांचं दर्शन सांगण्यासारखं नाही. काय काय गोष्टी सांगतात म्हणजे काय झालं काय ते सांग ना. तू का 6 महिने पाहिजे जोडलंस. महाराज असं झालं 6 महिन्यापूर्वी माझ्या बाप्पाने माझ्या लग्न करून दिलं. चांगलं झालं ना. अरे लग्न करणं म्हणजे वाईट आहे का. पण लग्नाचं म्हणजे संसाराचं गणित तुम्हाला आम्हाला सोडवत नाही. अजिबात नाही. तुम्हाला आम्हाला निर्माण करणाऱ्या ब्रह्मदेवाला संसाराचं गणित तुटलं नाही. करिता विचार सोडून दाखवतो. ज्ञानेश्वरी बघायला द्यावा ना. मी ओळी म्हणतो काळाकडे म्हणू नका आणि जर ओळी म्हणतात तर मी करण्याचं विचारच नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात घरदार मुलं जी काय असेल प्रॉपर्टी माझीच म्हणा. कारण तुम्ही निर्माण केली ना. वाट कोणी घेतला. माझ्या बाप्पा पोरांनी घेतलं तर माझीच म्हणा ना. घरात असलेली मुलं माझीच म्हणा ना. तुमचीच आहे. किती माऊली नाही आली बुवा पण आपल्याला माऊलीची गेल्या वर्षी याच वेळेला मी आमची शेवटच्या आधारी पडली आणि त्या नागपूरच्या लोकांनी श्रावणातच हरिपाठावर प्रवचन करायला सांगितलं. मी पनवेलला बोललो नाही. 5 वाजता निघायचं. आता पनवेल ते नागपूर काय अंतराचे आमच्या कामाला आणि चोरासारखा परमानंद ज्याला करायचं आहे ना तर 6वी अध्याय गाणं उडून टाकले. जो इंद्रियाची चोर गेली अशीच लोकांना बोलून सांगून काय 1 महिना त्या हरिपाठावर प्रवचन केले. तुम्हाला माहिती नाही या काय आणि योग असा आला त्या मुलाकडे पाहिलं. सांगू लागला महाराज काय तुम्हाला सांगा. माझी सर्व आवड आता शेतीतून निघाली, गुरढोरातून निघाली, आई वडिलातून निघाली आणि माझ्या घरामध्ये महाराजांना महाराज म्हणतात अरे तू अजून गीता वाचून नाही, ज्ञानेश्वरी वाचून नाही. प्रापंचिक आवडी माणसाला दुःखात पण येते तरी माणूस सहज तिकडे जातो. मला सांगा पाणी खाली सर येतं जैसे खाला धारे पाणी भ्रमण सोडण्याची वगैरे म्हणतात. खाली पाणी सोडण्यासाठी मोटर लाईनची
बिल्डिंगवर ठरवायचं असेल, दाते लोक इथं पाणी आणा असेल तर मोटर लाईनची करते. त्याने सर्व तसं तुमची आवड जर परमार्थाला फिरवायची असेल तर संसार करताना माणसाला दुःख होतं. किती सांगू, हे दुःख ज्ञानोबाने सांगितलंय. माणसाला असणारी आवड, मग तंबाखूची घ्या, दारूची घ्या, संसाराची घ्या, कोणती आवड घ्या, जर सोडाय सांगितलं ना तर तो म्हणतो मरण पत्करी. आणि अशी कितीतरी माणसं मरण पत्करतात पण दुर्व्यसन सोडत नाही. तेव्हा दुर्दैव. म्हणून तुकाराम महाराजांकडे सांगितलं, एवढंच माझ्यापासून माझा वेळ घेतात, निदान बायको कशी येते तरी बघून घे, गेला पटकन झालं जरा लागली म्हणजे महाराज तुला बरोबर म्हणजे महाराजांना माझा संबंध नाही, मी काही येणार नाही. कुणाला काय बोलावं हे सुद्धा आपल्या व्हायला कळत. महाराजांनाच कळत म्हणजे महाराज तसं नाही, निदान तुमच्या दर्शनाने तिचं जीवन जाऊ दे, आपण माझं जीवन जरी पवित्र होईल ना तरी घरातून ओढून आणली बायको. महाराजांनी पाहिलं त्याच्या बायकोकडे आणि मनात ठरवलं, हा हिच्या नादी लागून याने आपलं जीवन बर्बाद केलं. वाईट वाटत. आणि मग तुकाराम महाराजांनी विचारलं, आई साहेब लग्न झालेलं किती महिने झाले? 6 महिने. मग 6 महिन्यात तुमची एवढी जर बॉडी फुगली, दारातून बाहेर येत नाही, एवढं काय तुम्ही खाता? बदाम खाता, पिस्त खाता का काजू खाता? आणि तरी या बोप्या म्हणतोय मला तिच्याशिवाय करमत नाही. तर ती काय म्हणते ते ऐका. तुकाराम महाराज आपल्याला देऊन ठेवले, माझे दुःख तुम्हाला नवे कैसे हाड गळवणे आले पास. माझा एवढा आजार वाढलाय, अंगावर मास राहत नाही. तरी हा बोप्या म्हणतो, आवडीचा मारला गेला, होय होय म्हणे कैसा गिडा. म्हणताय ती म्हणतो गेल्या हप्त्यात 7 शेर म्हणजे किती आलं? 7 किलो साखर एकटीने खल्ली एका आठवड्यात. तरी म्हणते मला गोड चालत नाही. साखर संपली, गेले वारी आणली तुम्ही साखर. 7 दिवस झाले संपली. 10 किलो साखर खल्ली. आणि हा म्हणतो आम्ही 10 किलो खा, आम्ही तर जाईल, सप्त्याला देणार नाही. माणसं काय काय करते. तुकाराम म्हणते आवड झाली, आवडीचा मानला वेळा. महाराज म्हणतात तुका म्हणे जिता गाढवाची केला. तुकाराम महाराज म्हणतात याचं जीवन संपूर्ण बायकोच्या आधी गेले. जाऊ नये असा मी नाही, पण नाथ महाराजांनी भागवत होऊन टाकले. तेवढी लक्ष पाळली तर बघा, नाहीतर कीर्तन नका द्या. नाथ महाराज म्हणतात बायकोची आवड नव्या कुठपर्यंत, जोपर्यंत पगाराचं पाकिट घेते तो. एकदा का पाकिट बंद झालं की तुमची आवड संपली. उभी सांगतो तुम्हाला, या धनाची पडता तुम्ही श्री वसवसोनी लागे पाठी. आता नावडे तुमच्या गोष्टी रागी होती पडपडा. स्त्री एक मायावी आहे आणि तिला पैसा म्हणजे हा सुखाला कारण नाही. जेवढे पैसेवान आहेत ना जगात त्यांना विचारू ना, तुम्हाला सुख मिळालं का? अजिबात नाही म्हणतील. भाऊ पाहिजे तर 2-3 लाख रुपये द्या, आम्हाला सुख मिळालं नाही. पैसा आहे संसाराचं साधन आणि सुखाचं एकमेव साधन भगवान आहे. देणे विना जीवा देवावे. पैसा विना म्हटले का? नाही. पण हल्ली जगात सर्व उलट झाले. पैशाशिवाय काय चालत नाही ना. अहो पैशाशिवाय इथं उपवास होता येत नाही. मग देव देव आहे का पैसा देव आहे? मराठी कळते का? देव देव आहे का पैसा देव आहे? गाणं म्हणून दाखवू. जगातला पैसा परमेश्वर सांगतो शक्ती युक्तीचे काम नसे तो सत्यवान.
मगाशी म्हणाली एका विचार करा प्रश्नांना द्यावे उत्तर जगात पैसा परमेश्वर सांगतो ऐका हो त्या शिकरांचा विचार का नाही केली बघा ना पहिले गाणं होतं की नव्हतं हा पैसा परमेश्वर आहे पैसा कमवलाच पाहिजे पैशाशिवाय पाऊल उचलता येणार नाही पण मिळवलेला पैसा कुठं खर्ची करावा जोडून या धर्मवंत करावा ते आपल्याला कळत नाही म्हणून जीवनात दुःख भोगायची वेळ म्हणून आवडीचे दोन प्रकार पारमार्थिक आवड ही माणसाला पद्माला नाही तर तुकाराम महाराज म्हटले की बाबा तुझी आवड सांभाळून चाललो आणि माणसाला सांसारिक आवड शिव आमचे रामचंद्रराव सांगायचे समाचारात गेले तरी आपली चावी पोराजवळ येत नाही एवढी आवड मी तर चाव्या काढून घ्यावा आणि प्रत्येकाने आपल्याला घरी जाऊन विचारतात अजून संसारात काय दिलेलं आहे घेतलं काही माझ्या लावणार ज्ञानोबांनी इतका बार का विचार केला तेरा अरे माणसाला इतकं मूर्ख काय करायचं जेव्हा तू आईच्या आला तेव्हा सफरचंद सारखा होता आणि आता फोटो काढून घ्या खोबऱ्यासारखे गाळ कुणी गेले ब्रह्मदेवाने तुला जन्माला टाकलं द्राक्षासारखा सफरचंद सारखा होता आणि आता तुझे गाळ आतमध्ये घालवले कोणी जाणीवले ज्यांनी ही अवस्था शरीराची केली त्याला म्हणायचं संसार म्हणून तुकाराम महाराज म्हणतात बाबा रे तुझी आवडती घेऊन बस त्या दिवशी त्याला झोप लागली नाही लागल्यानंतर रात्रभर त्याला मला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तुकाराम महाराजांकडे गेला महाराज काल तुम्ही आलात काय चहा पाणी झाली नाही काय माझ्या बायकोच्या मुळे काय बोलता आलं नाही कधी कधी असं करतो बा हा करून आणतो पण घरात त्याची सत्ता नाही एखादा भावनाला चहा म्हणून अजिबात करणार नाही हे मी नाही सांगितलं रामदेवाने आम्हाला सांगितलंय जग निर्माण केलंय भगवंताने पण जगात देव बोलत नाही ना बोलाय देवतरी बोलता कल्पतरू चालता देवाशिवाय जगत नाही पण या जगतात देवाला बोलायची सत्ता नाही मला म्हणतात तसं आपला आहे पावती सत्याची भरा झाली तर मग बायकोला विचारल्याशिवाय नाही काय करतात बघा माणसं बरोबर कामार्थ करतात हरिपाठात नाचला म्हणून तुम्हाला आनंद मिळणार नाही हा बहिरंग आनंद मिळेल पण हरिपाठाला अंतर्मुख झाला तर तुमचा हरिपाठच बंद होईल कळणार नाही बघ सांगू आमच्या गडोने आपल्या नाव आहे ना नाही आपली गुरुजी गौर महाराज मी श्लोक त्यांना मागितला त्यांनी दिला गौर महाराजांनी कोण एक श्लोक सांगितला मला ज्याने अशोक शेट्टी मारा घेतला ते गौर महाराज माहिती का आपण मला कशी महाराज त्याच्याकडे एक श्लोक लिहून घेतला संपूर्ण कंपोन करोती शब्द अर्धो घटो घोषण पंक्ती लिहून विद्वान कोळ करोती करो मुनेरगी ना गो जन्मयती ज्या अवघणी माणसाचा ती मला हरिपाला असं म्हणतो हरिपाला कसं म्हणतो घरात येऊन भांडणी कशाला करतो अरे हरिपाठात नाचल्याबरोबर हे विश्वची माझे घर दिसायला पाहिजे ना काच्या वाडीला कामाला लावलं पाहिजे मग हरिपाठ प्रसन्न होईल का तुमच्यावर कोपल हरिपाठाच्या अर्थाशी सगळं झालं ना संपूर्ण जीवन तुमचं पारमार्थिक जीवन हरिपाठाच्या बहिरंगात काय आनंदाची वाटत तुम्ही पाहिला आजच पाहिजे जर परमार्थाच्या बहिरंग अंगात एवढा आनंद आहे का अंतरंगात किती असेल त्याचा शोध घ्यायला मग त्याला झोप लागली नाही सगळे मग तुकाराम महाराजांना आला म्हणजे महाराज एक वाजायचं तुमचा कीर्तन संध्या लोक तिकडं वाटत नाही मला एकच सांगा का तुम्ही आलात मी धन्य झालो तुमच्या वाटण्यावर मी समजलो मोठी माणसं सांगतात
मी स्वतः दाखवतो तुम्हाला एका सेकंदात सांगतो. नाळाखाली ठेवलेला हातोड बांधला आवाज करतो बघा घेऊन ना. पण पूर्ण भरल्यानंतर संपूर्ण कुंभवून करोती शब्द भांडं भरल्यानंतर आवाज करत नाही. अर्ध खोटो घोष रूपांतर पण ते अर्धवट असतात ना ती बोंबलं सुटतात आयुष्यावर. अशी मोठी मोठी मंडळी विद्वान कळून मोठी माणसं कधीच या विकारांच्या आधी पडत नाही, जगाच्या आधी पडत नाही, लोकांच्या आधी पडत नाही. ज्याला परमार्थ करायचा आहे ना त्याने कुणाचे भाव तसा तो आला म्हणजे महाराज तुमच्या सांगण्यावरून मला परमार्थिक आवड निर्माण झाली. कारण प्रापंचिक आवडीने संसाराच्या आवडीने मला सगळं करून सोडले. माणूस होतो तो मी गाढव झाले इतकं खाली आलो. तुम्हाला हे सांगा ना तुम्ही काल कीर्तनाला सांगता देवाबद्दल आवड असावी, कोणत्या देवाबद्दल आवड असावी ती सांगितली नाही ना. आणि माणसाला किती पंढरपूरला न्या, जे पहिले देव आवडतात ना ते तसेच राहतात आणि मला घेऊन पुढच्या वरच्या देवाला दिसतो. हनुमानाने त्यांना पण सांगितलं वरच्या देवाला बसतो. तुम्हाला मला फार होते ते म्हणून लागले बाळा मला विचारलास हो मी गेलो त्या बाळाकडे मग तुझं म्हणून काय मला कोणती देवता आवडते ती सांगितलं नाही. आता आपण पाहण्यासारखं आहे या आवडला पांडुरंगाचं संपूर्ण लक्ष सांगितले पण मला नाही सांगितलं ना. विचित्र आवडले मला सुंदर ते ध्यान देवकर घटावरी हाय देवाचं तुळशी आलं घाला कासेरीता मला आवडे निरंतर हाय देवाचं मकर कोंडळी कल्पत्री श्रवणी कंटिकर सुरवणी विराज हाय देवाचं नाव तुकामणी महादेवाची सर्व सुख पाहिलं हाय देवाचं नाव. देवाचं नाव नाही पण देवाच्या लक्षणं मात्र म्हणजे लक्षणं समजून त्या माणसाने समजून नये का देव कुठला येतो तरी माणसाला कळत नाही. मी आज्ञा नाही हे आज्ञा नाही तेच कळत नाही माणसा. तुकाराम महाराज आपला एवढा आलाच बळा मला एक सांग तुला प्रेम कोणती देवता तो म्हणतो आता महाराजांना सांगितलं माझं जीवन लागलं महाराज कोणती देवता आवडत. मग जर तुला कोणती देवता आवडत नाही तर कालच्या कीर्तनात तू कोणता तरी एक देव पकड नाही. हजार देवाच्या नंदी कसं लागतोस आणि देव एकच आहे हो एक कळलं नाही म्हणून हा जीवन घोटाळा आहे. देव एकच आहे हे कळलं हरिपाठ पण सुश्र आहे. एकत्र नाम धडधरी सर्वगती राम द्या देई हा शास्त्र पण एक सांगतं एको देव सर्वभूतेश मोडा सर्वव्यापी सर्वभूतात्मा साक्षी चेता केवळ निर्गुणश्च. जो निर्गुण आहे तो सगुण आहे तो सगुण आहे तो विठ्ठल गेली सरी आहे. हे आता कळणार नाही त्याला बरीच अनुभव घ्यावा लागतो. तसं तुम्हाला मला तुला कोणता देव आवडतो ते सांग पण त्या देवाची पूजा कशी करायची मी सांगतो. सांगायला तयार का माझे मी जबाब महाराज मी तुम्हाला धीर विचार संसाराचं भांडण विचारलं नाही आणि तुम्ही एवढा वेळ घालवा मी माझा आवड सांगत वाटतंय मला हे सांगा ना मला कोणता देव आवडतो तो सांगत नाही ना मग जरा मी जरा उलट बोलू का. ज्ञानोबाने अनुभव सांगितला तुपाच्या बरणीत बाई जावयाकडे गेली की आडवा आमच्या करते नवऱ्याकडे आली ती भागाचा उभा वारशी मराठीकडे जावयाकडे गेली की तुपाच्या बरणीला आडवाच आमच्या करते का जावायला तू तर जावाय इतकं बाईला काय आवडत नाही नवरा आवडत तरी नंतर तुकारामांची प्रमाणे जावय अशी तुपवाडी मला म्हणजे कुठलीच नाही. तुकाराम महाराजची बायको जावयात फिरते आपली काय दिवस आहे. तसा तो विचार करतो तू पंडितून निघावा सरळ निघणार नाही आडवं बोट करावं. तसं महाराजांना आडवं महाराज मगापासून सांगतोय कोणती देवाचं चिंतन करावं सेवा करावं तुम्ही सांगत नाही पण एक करा ना तुम्हाला तरी कोणती देवता आवडते ती तरी सांगा ना. मग तुम्हाला विचार तुकाराम महाराज म्हणजे आणि त्या देवासाठी संसार काढला संसार बैसलो अंगणी संसाराच्या नावे झालो मी शून्य माझं जीवन संपवलं त्या देवाची आवड झालेला तुला मी लागणार नाही. तर आवड म्हणताय का याची सुरुवात मी कशी करते तुम्हाला बघा लागणार आहे तुम्हाला लवकर सांगा ना आवडे निरंतर
देव स्वरूप लता दिदीच्या वाक्यात हा जरा उलटा आवडे निरंतर हे जीव म्हणून अरुणा बाबांची माझी पंढरपूर चर्चा झाली यांनी करोनाच्या आवड महाराज लता दिदीच्या वाक्यात हा जो आनंद आलाय तो आवडे निरंतर हे जीव हे बाकी महाराष्ट्रातले सर्व संप्रदाय म्हणजे जाती म्हणून सर्व करायला त्यात आवडे निरंतर हे जी द्या म्हटलं तामसाला जायचं आहे ना गावातून आला तरी तामसाला येतो मोरेवाडीतून आला तरी तामसाला येतो तामसाडीवरून आला तरी तामसाला येतो जखीन वाढून आला तरी तामसाड्यावर वाट भिन्न आहे जाण्याचं ठिकाण एक आहे तशी तुकाराम महाराजांची जी भाषा आहे आपली भाषा सुद्धा फार अर्थबरीच नाही पण लोकांना कळत नाही आणि ती मी सांगत नाही तसं तुकाराम भाऊ म्हणतात आवडे निरंतर हेच रूप आणि आवडे निरंतर हेच ध्यान रूप काय झालं आणि ध्यान काय झालं अर्थ एकच का आम्ही खाली येऊ मला सांगा थंडीच्या दिवसात थंडीमुळे घोटलेलं तूप आणि आताच्या दिवसात पातळ झालेलं तूपच आहे ना मग ते घोटलं का आणि हे पातळ का सांगा तुम्ही सांगा ना का पातळ तसंच आवडे निरंतर हेच रूप म्हणजे मला हा देव ना हे रूप पायापासून ध्यान म्हणजे पायाच्या नाकापासून लोकांच्या केसापर्यंत जी देवता आहे ती मला अतिशय प्रिय आवडते आवडे निरंतर तो ग्रस्त म्हणतो महाराज तुम्ही ध्यान ध्यान म्हणताय पण मला कुठं कळतंय माझं कुठं ध्यान आहे माझं ध्यान ठरवायला लागले तुम्ही कीर्तन कशाला म्हणताय तुम्ही लवकर सांगा ध्यान म्हणजे काय म्हणजे आम्हाला सगळं करायचं तुकाराम महाराज म्हणतात तुला ध्यान कळत नाही ना तुला नाही कळत तुला ऐका मला जी देवता आवडते मला जे ध्यान आवडतं ना ते नुसतं आवडत नाही ते जगात इतकं देखणं आहे एवढं लावण्यवान आहे एवढं सौंदर्यवान आहे एवढं सुंदर आहे त्या अभंगाच्या पहिल्या प्रमाणात सांगितले सुंदर ते ध्यान उभे
करून दाखवणारे फक्त क्षमता म्हणतो. तुकाराम महाराज म्हणतात मला आवडतो तो देव सुंदर आहे, पण प्रत्यक्षात पाहिला तर भाईचाच काळ अनादी भाऊ काळ कसा दिसतो. सांगा ना, सत्य सांगायला काय बंडखोर केला की नाही. तो ग्रस्त म्हणतो महाराज तुम्ही सांगताय तो सुंदर आहे, पण प्रत्यक्षात यात्रेला गेलो तेव्हा तो पाहिला आता जात नाही. इथंच कीर्तन संपवतो. ज्ञानेश्वर चेंडू आणण्यासाठी काळ्या पाताळापर्यंत गेला आणि भगवान पाताळापर्यंत चेंडू आणायला गेला. तो काळीया झोपला होता आणि त्याच्या पत्नी जाग्या होत्या. आता उलटय, आता नवरी जागे लागतात, पत्नी वागतात. हा कंठेप आहे होते त्यामुळे नेहमी सांगतोय इथं सत्याला जागा नाही बा आम्ही पण माणसाने आपल्या गप बसावं. उतरल्याबरोबर त्या सर्व कार्याच्या प्रती पाहिला तो त्यांनी सगळं न्याय बायांनी पाहिला आणि त्या बाया म्हणतात कोण हे अति जननी विसर कुणाच्या बायका सांगताय काळ्या काळ्या म्हणजे काळा नाग असतो ना, तुम्ही पाहिला नाही सर्प. त्याच्या पत्नी म्हणताय त्याची आई अंबानी होती की काय, सुंदर असा मुलगा आहे राजस्व कुमार मंडळाचा, याची आई विसरली काय नाही, हे पोरगं त्या डोळ्यात पडलं की आलं. शेवटी चतुर आलं देवाला पाहिलं होतं दया आली. त्या सर्व बायका भगवंताजवळ गेल्या आणि बाळा मी तुला जिंकला देतो, आमचा नवरा उठला ना तो तुला ठेवणार नाही. मला मी ठेवायलाच त्याला आलो नाही की काय परत जायला. अरे बाकीच्या भानगडीत लावल्या पण तुला पाहिल्याबरोबर आम्हाला असं वाटलं आमच्या पोटी तू जन्म घ्या. इतका तो सुंदर, मला एक सांगायचं आहे काळ्याच्या बायाना तो भगवान सुंदर दिसतो, मग आम्हाला तो काळा का दिसतो. काळ्याच्या बाया होत्या ना त्यांना तुम्ही पवित्र होता, याचं चित्त शुद्ध झालं, अंतःकरण शुद्ध झालं. म्हणून रामपर्यंत ते विश्वची माहिती आम्ही कोणाला कमवत नाही, या साम्राज्यात त्या थांबलेला कमवत नाही. काय सांगतात एवढी विषमता मानवतो परमार्थ करतो, तुम्ही ज्ञानात ते तुम्हाला सांगतो ही विषमता आहे. तसा तो सुंदरच आहे, पण सुंदर का दिसत नाही. आपल्या ठिकाणी अपवित्रता आहे, आपल्या ठिकाणी द्वैत आहे. हे सांगू बायबल मध्ये भगवान येशू ख्रिस्ताने असं एक वाक्य टाकले, मनुष्य देवच आहे. जर देव नसता तर मानवी जन्माला आला नसता, पण त्याला 11 जणांनी खराब केले. विलास आहे या 11 जणांची सोसायटी फार मोठी आहे, यांची
मेजॉरिटी फार कमी मोठी आहे आणि या 11 जणांनी या 3.5 अध्यायाच्या माणसाला संपवले आणि माहीत असून सुद्धा त्या 11 जण आपण ताब्यात घेत नाही ही मानवाची शब्द होती. आता त्या 11 जण फक्त ऐका 6 विकार आणि 5 विषय काम क्रोध मद मत्सर लोभ आणि अहंकार हे 6 विकार आहेत आणि त्याच्या जोडीला शब्द स्पर्श रूप रस आणि गंध हे 5 जण आहेत. 11 जणांना हे एक शरीर कसं काय नाही. तुकाराम महाराज ते म्हणावं काम क्रोध केले घर येते का म्हणे देव बरीला विठ्ठल. जोपर्यंत आपल्या हृदयात विठ्ठल येत नाही तोपर्यंत देव सुंदर दिसत नाही. तुकाराम त्यांनी जीवनात ते परिवर्तन केलं, क्रांती केली. इतर मुलाचा संघ सोडला, असाधारी संघ असाधारी छंद एकच त्या वाद्याचा संघ सोडला म्हणून त्याच्या हातामध्ये पापड. आपल्या काय येत नाही आपण विचारच केलं जाऊया केली सेवा पांडुरंगाच्या समाधान करतो. काय बोलणं असेल वेगळी वाकडं ते माफ करून घ्या. असंच कीर्तन असं असं सांगता येत नाही. प्रत्येकाची बुद्धी भिन्न भिन्न आहे. कसं काय मनुष्य अर्थ सोडून तुकाराम महाराज गात्यात सांगितलं आहे नावा गहू एक जाती परी नाना परी पावते. आपल्या आचार्याला तो आटा मिळून दिला ना त्यांनी फोन करूया मंडळी सांगितलं होतं आशीर्वाद आता आणा. तर दीपक शेतकरी घेतो आशीर्वाद पण विसरले आणि शाप पण विसरले. मिळलेली पिशवी घेतली आले त्याची गोमला करेल पुऱ्या सर्व पुऱ्या कणकण कधीच आटा त्याने आकडून टाकलं असं गहू एकच असतो प्रकार अनेक असतात. तुम्ही सेवा माफ करा काय बोलत मी जास्त विनोद करत नाही आणि विनोद करायचं आपलं वय नाही आणि आपल्याला कीर्तन करावं असं वाटतच नाही. आयुष्यभर तेच केलं. आता फक्त 10चं वैसोनी काय चित्त गायला सांगतो जावयाला सांगतो म्हणजे जावया काय म्हणजे ते कीर्तन घाला हे गायला असं भाग्य कुणाला मिळणार नाही मिळत. त्यांनी चाल म्हणा
डांगर गिरणार द्यायला आवडत नाही. कीर्तनाचंच आवडत, तमाशाला आवडत नाही. त्या दानवान मला मालेगावला नेला, अर्ध्यातनं पडा सांगितलं चालेल मला त्याला ते पटलं नाही त्यांचं. माणसाला पटलं नाही की अर्ध्यात होतं तसं काल तिथे वाजवायला सोळाला वाजवणार होते, पण एकाचंही वाद्य मला आवडलं नाही. बोलो या वाद्याने अंगावर भूत येतील पण देव लावत आहे. बोललो मी त्यांना, बोलो कोणा लहान दिसतोय पण लवंगी मिरची आहे, विसरू नका. अरे कीर्तनात वाजवा असं देव डुळला पाहिजे. काय ते काय सोड लागले लोकांना वाटतं समाज दबवला की मोठा स्वप्न झाला. चूक. नामवाला म्हणतात अरे दारू पण सर्प घेऊन समाज जमवतो, म्हणून त्या सर्व समाजाचा उद्धार होत आहे. अरे पण आपल्या पोटासाठी सर्प घेऊन संसार करतो. अरे ते छोट्यात असतं ते मोठ्यात नसतं, पण ती तुमच्या डोक्यात येत नाही हे तुमचं दुर्दैव आहे.